नमस्कार. लहान मुलांना रस्त्याचे नियम शिकवणं हे खरंच खूप अवघड काम वाटू शकतं, बरोबर ना? पण विचार करा, हेच शिक्षण जर एका मजेशीर खेळात बदललं तर? आज आपण बघणार आहोत की लहान मुलांना भूमिका अभिनयातून म्हणजे रोल प्लेमधून रस्ता सुरक्षा कशी शिकवायची यासाठीची एक सोपी आणि एकदम प्रभावी पद्धत. याचं उत्तर अगदीच सोपं आहे. गंभीर नियमांना एका खेळात बदलणं, असा खेळ जो मुलांना खेळायला खूप आवडेल आणि त्यातून ते आयुष्यभरासाठी महत्त्वाचे धडे शिकतील. चला तर मग बघूया हे आपण नक्की कसं करू शकतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की खेळातून शिकवणे इतकं प्रभावी का असतं. मग अगदी घरातल्या साध्या वस्तू वापरून या खेळाची तयारी करू. त्यानंतर 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी खास तयार केलेल्या कृती पाहू. आणि हो, शेवटी याचे काय चांगले परिणाम दिसतात हेही बघणार आहोत. या पद्धतीमागचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र काय माहितीये? मुलांना नुसते नियम सांगितले ना तर ते लक्षात राहत नाहीत. पण तेच नियम म्हणजे वाहतुकीचे दिवे किंवा रस्ता ओलांडण्याचे नियम जेव्हा त्यांच्यासाठी खेळ बनतात तेव्हा ते त्यांच्या डोक्यात अगदी पक्के बसतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी तुम्हाला बाहेरून काहीच विकत आणायची गरज नाहीये. आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमधूनच आपण हा सगळा सेटअप तयार करू शकतो. आपल्याला फक्त काही साध्या सोप्या गोष्टी लागतील. म्हणजे बघा, रस्त्यासाठी खडू किंवा पावडर, खेळण्यातल्या गाड्या आणि हो, वाहतुकीची चिन्ह बनवण्यासाठी साधा कार्डबोर्ड. झालं. एवढ्याशा सामानात आपण शिकण्यासाठी आपला स्वतःचा एक छोटासा रस्ता तयार करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयात त्यांच्या मनात सुरक्षेचा पाया कसा भक्कम करायचा ते आता आपण पाहूया. या वयातल्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर रंगांची ओळख. त्यामुळे आपलं पहिलं काम आहे की लाल रंग म्हणजे थांबा आणि हिरवा रंग म्हणजे पुढे जा हे त्यांच्या मनावर एकदम पक्क ठसवायचं. आणि हे शिकवण्यासाठी ना एक मस्त खेळ आहे. तुम्ही मुलांना सांगू शकता की चला आपण ट्रॅफिक लाईटचा खेळ खेळूया. मी आता सिग्नल होणार आहे. जेव्हा मी लाल रंग दाखवेन तेव्हा तुम्ही थांबायचं आणि जेव्हा हिरवा दाखवेन तेव्हा तुम्ही जायचं. आणि हो, खेळताना एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो त्यांना पुन्हा पुन्हा सांगायचा आहे. रस्त्यावरून चालताना नेहमी मोठ्या माणसाचा हात घट्ट पकडायचा. खरं तर ही सवय त्यांची सगळ्यात मोठी सुरक्षा आहे. आता बघा, खेळात शिकलेले नियम खऱ्या जगात कसे लागू होतात हे दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढच्या वेळी तुम्ही बाहेर जाल ना तेव्हा खरा ट्रॅफिक सिग्नल दिसला की त्यांना विचारा, अरे बघ, तो दिवा कोणत्या रंगाचा आहे? सगळ्या गाड्या का थांबल्या आहेत? याने काय होतं की त्यांचं खेळ आणि खरं जग एकमेकांशी जोडलं जातं. बरं, आता जी मुलं थोडी मोठी आहेत म्हणजे 4-5 वर्षांची, त्यांच्यासाठी आपलं लक्ष रंगांवरून आता दिशा आणि हालचाल समजण्याकडे वळेल. आता आपण त्यांना 2 नवीन गोष्टी शिकवणार आहोत. एक म्हणजे रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालायचं आणि दुसरं म्हणजे रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूंना कसं बघायचं. इथे एक सोप्पा नियम आहे जो मुलं कधीच विसरणार नाहीत. उजवीकडे बघा, डावीकडे बघा आणि पुन्हा एकदा उजवीकडे बघा. बस, ह्या 3 सोप्या स्टेप्सचा सराव आपण खेळाखेळातच करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा हे पण आपण खऱ्या जगाशी जोडूया. एखाद्या शांत रस्त्याच्या कडेने म्हणजे फुटपाथवरून चालताना त्यांना योग्य बाजूने चालायला लावा आणि विचारा, आपण गाड्यांच्या दिशेने चालतोय ना, म्हणजे त्या आपल्याला येताना दिसतील. बघा, असं केल्यावर त्यांना कळेल की खेळातले नियम खऱ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत. आता आपण येतोय शेवटच्या टप्प्यावर. इथे मुलं रस्त्यावरची चिन्ह ओळखायला आणि त्यांचा अर्थ समजून घ्यायला शिकतात. इथे आपण त्यांना ओळख करून देणार आहोत झेब्रा क्रॉसिंगची. त्यांना सांगायचं, रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे पाहिलेस का? त्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. आपण नेहमी तिथूनच रस्ता ओलांडायचा. हे त्यांना समजावून सांगायचं की ते फक्त डिझाईन नाहीये, तर आपल्यासारख्या चालणाऱ्या लोकांसाठी रस्ता ओलांडायची ती एक सुरक्षित जागा आहे. आता खेळ आणखीनच मजेशीर होणार आहे. कार्डबोर्डवर बनवलेली वेगवेगळी चिन्ह घ्या. म्हणजे शाळा पुढे आहे, यू टर्न, नो पार्किंग. आणि मग काही मुलं गाड्या बनतील तर काही पादचारी. मग ही चिन्ह पाहून त्यांनी काय करायचं याचा मस्त सराव होईल. आणि याच्यासाठी पण एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे, चिन्हे शोधा. बसमधून किंवा कारमधून प्रवास करताना मुलांना सांगा की वाटेत दिसतील तितकी वाहतूक चिन्ह शोधायची आणि ओळखायची. बघा, अख्खा प्रवासच एका मजेशीर आणि शैक्षणिक खेळात बदलून जाईल आणि त्यांची जागरूकताही वाढेल. बरं, तर या सगळ्या खेळातून आणि सरावातून मुलं नक्की काय शिकतात, त्यांची प्रगती कशी होते, चला आता ते बघूया. हा तक्ता बघा. यात अगदी स्पष्ट दिसतंय की प्रत्येक वयोगटाकडून आपण काय अपेक्षा करू शकतो. म्हणजे 3-4 वर्षांची मुलं मोठ्यांचा हात धरायला शिकतात.
4-5 वर्षांची मुलं दोन्हीकडे बघून सुरक्षितपणे चालायला शिकतात आणि 5-6 वर्षांची मुलं तर सिग्नल, झेब्रा क्रॉसिंगसारखी चिन्ह ओळखून नियमांचं पालन करायला लागतात. म्हणजे बघा, प्रत्येक वर्षी मुलं आधीच्या कौशल्यांवरच पुढची पायरी चढत जातात. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो की सुरक्षा शिकवणं म्हणजे मुलांना घाबरवणं नाही, तर त्यांना सक्षम बनवणं आहे. आणि या खेळातून आपण त्यांना फक्त नियम नाही शिकवत, तर आयुष्यभर सुरक्षित राहण्याची एक चांगली सवय लावतो. तर मग सांगा, यापैकी कोणता सोपा आणि मजेशीर नियम तुम्ही आज तुमच्या मुलासोबत खेळणार आहात?